जय भीम मित्रांनो. अ, सर्वप्रथम आज सर्वांना जागतिक लोकशाही दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या औचित्यावर आज सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आपण जो नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये आणि शैक्षणिक प्रश्नाच्या संदर्भामध्ये जो सेमिनार घेतलेला आहे, याबद्दल आपण सर्व आयोजकांचे मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. तसेच ह्या निमित्ताने मला आपल्याशी दोन शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माझे मित्र माननीय महेश भारतीय सरांचे मी आभार मानतो आणि आजच्या वक्तव्याला माझ्या सुरुवात करतो. मित्रांनो, आजचा अतिशय महत्त्वाचा जो प्रश्न आहे, नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात निर्माण झालेले जे प्रश्न आहेत आणि त्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत, ह्या चर्चेच्या अनुषंगाने आपण सर्व इथं उपस्थित मान्यवर जमलेला आहात. वेगवेगळ्या विषयावर आपण नवीन आर्थिक धोरणाच्या संदर्भात आपण मांडणी ऐकत आलेलो आहोत. ह्या संदर्भामध्ये मी माझा जो बोलण्याचा जो फोकस राहील, मुद्दा राहील, हा मोस्टली नवीन आर्थिक धोरणाचा जो क्रिटिकल ॲनालिसिस जो आहे, चिकित्सात्मक मांडणी करण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे. आणि तो त्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ह्या संदर्भामध्ये कॉन्स्टिट्युशनॅलिटीचा जो एक मुद्दा आहे की भारतीय संघराज्य पद्धती हे एक मूळ तत्त्व भारतीय राज्यघटना स्वीकारताना स्वीकारलं गेलं होतं, मान्य केलं गेलं होतं फेडरल स्ट्रक्चर. आणि फेडरल स्ट्रक्चरच्या अंतर्गत शिक्षण हे कॉन्करंट लिस्ट म्हणजे संयुक्त सूचीमध्ये नमूद केलं गेलं होतं. परंतु नवीन आर्थिक धोरणाला बनवताना किंवा जे बनवलं गेलेलं आहे, हे सरकारने माननीय एक शास्त्रज्ञ, फार मोठे शास्त्रज्ञ आहेत, कस्तुरीरंगन, अंतराळ शास्त्रज्ञांच्या अध्यक्षतेखाली त्याचा ड्राफ्ट बनवला आणि त्यालाच पुढे त्या बिल म्हणून मांडलं गेलं आणि ॲक्टमध्ये परिवर्तित केलं. परंतु शिक्षण हा विषय जो आहे भारतीय राज्यघटनेने पूर्णतः केंद्राच्या अखत्यारीत ठेवलेला नाही आहे, तसेच तो राज्याच्याही पूर्ण अखत्यारीत नाही आहे. तर तो कॉन्करंट लिस्टमध्ये आहे. आणि कॉन्करंट लिस्टचा अर्थ असा आहे की राज्याचं संमती आणि राज्यालाही त्या संदर्भात कायदे बनवण्याचा अधिकार, आणि हे संघराज्य पद्धतीचं मूल तत्त्व आहे. आणि ह्या मूल तत्त्वाच्या संदर्भामध्ये ह्या विचार झालेला आहे का, हा एक फार मोठा कॉन्स्टिट्युशनल प्रश्न आहे की जो समाजामध्ये ह्याचा विचार चालू आहे, चर्चा चालू आहे. आणि ते होणं अतिशय गरजेचं आहे लोकशाहीच्या सक्षमतेच्या दृष्टीने. कारण की राज्य शासन आणि केंद्र शासन ह्यांनी हा जो शैक्षणिक धोरण असेल किंवा जे काही कॉन्करंट लिस्टमध्ये येणारे जे काय विषय आहेत, ह्या संदर्भात कायदे करत असताना केंद्र शासन शासकीय राज्य शासनाच्या सल्ल्याने आणि त्यांच्या माध्यमातून तो कायदा बनवत असतं. त्यामुळे मला असं वाटतं ह्या संदर्भामध्ये जी प्रोसिजर व्हायला हवी होती अधिक डेमोक्रॅटिक पद्धतीने, ती म्हणजे प्रथमतः हा जो शैक्षणिक ड्राफ्ट आहे, शैक्षणिक पॉलिसी आहे, तर शिक्षण तज्ज्ञ जे आहेत, वेगवेगळ्या मान्यताप्राप्त की ज्यांनी पूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रामध्ये झोकून दिलेलं आहे, अशा वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रातल्या लोकांची एक अभ्यास गट बनवून त्यांनी त्या पद्धतीचे राज्यस्तरीय गट
राज्य शासनाने तयार करून त्यांच्या इंटरॅक्शनमधनं तो एक ड्राफ्ट येणं गरजेचं होतं आणि त्यानंतर तो ड्राफ्ट प्रत्येक राज्य शासनाने त्यांच्या परिस्थिती, त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार त्यामध्ये चेंजेस करून ते त्यांच्या राज्यापुरतं अंमलबजावणी करणं गरजेचं होतं. परंतु हा जो काय मुद्दा आहे, पूर्ण देशाला एक पॉलिसी, हा एक कुठेतरी फेडरल स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये घन प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण की आपल्या भारतीय राज्यघटनेचं तत्त्व आहे की नेशन वन आहे, परंतु स्टेट्स मल्टिपल आहेत. हे मूळ तत्त्व आहे. युनिटी आहे, परंतु डायव्हर्सिटी आहे. आणि त्याच पद्धतीने हे डायव्हर्सिटी आणि इंटिग्रिटी आणि फेडरल स्ट्रक्चर ह्याला पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे, ह्याला फॉलो करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे शैक्षणिक धोरण ह्या संदर्भामध्ये कुठेतरी त्या अनुषंगाने ह्या गोष्टी कव्हर करणं गरजेचं होतं. ह्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये जर प्रत्येक राज्याने स्वतःचा ड्राफ्ट स्वतःच्या अधिवेशनामध्ये स्थानिक जनतेशी आणि स्थानिक शैक्षणिक तज्ज्ञांशी आणि स्थानिक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांशी विचार विनिमय करून त्यांच्या राज्यासाठी जर पॉलिसी तयार केली असती आणि त्यानंतर प्रत्येक राज्याने त्यांच्या राज्याचा स्वतंत्र शैक्षणिक कायदा तयार करणं गरजेचं होतं. परंतु पूर्ण भारतासाठी एकच शैक्षणिक धोरण असणं हे योग्य आहे का, हा नक्कीच प्रश्नार्थी प्रश्न आहे. हा प्रश्न उपस्थित येणाऱ्या काळात होणार आहे की फेडरल स्ट्रक्चरवर ह्याचा काय परिणाम झालेला आहे, होणार आहे. कारण की भारतचा अर्थच आहे इंडिया दॅट इज द युनियन ऑफ द स्टेट्स. म्हणजे अनेक मल्टिपल स्टेट्स आहेत, राज्य आहेत आणि त्यांचा संघ आहे आणि त्या संघाचं संघराज्य आहे. त्यामुळे राज्य पद्धती, फेडरल स्ट्रक्चर हा जर मूळ गाभा घटनेतनं काढून दिला तर ती एक युनिटरी कॉन्स्टिट्यूशन मेकॅनिझम होते आणि ती युनिटरी किंवा सेंट्रलाइज सिस्टम ही नक्कीच लोकशाहीला सशक्त करते का, हा एक मोठा महत्त्वाचा चर्चेचा विषय होऊ शकतो आणि तो नक्कीच समाजामध्ये चर्चेला जातोय. आपण ह्या निमित्ताने चर्चा करतोय. तर हा फेडरलिझमचा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की ही जी समिती बनवणं गरजेचं होते त्यामध्ये फक्त शिक्षण तज्ज्ञ वेगवेगळ्या क्षेत्रातले असणं गरजेचं होतं. एकच तज्ज्ञ एकाच क्षेत्रातला असण्याच्या ऐवजी अनेक शिक्षणाचे अनेक अंग आहेत, अनेक सेक्टर्स आहेत, अनेक विभाग आहेत. त्या विभागातल्या एक्सपर्ट लोकांचा संघ हा नुसता देश पातळीवर नव्हे तर राज्य पातळीवर प्रत्येक राज्याने करून त्यानंतर मग हे त्यांच्या चर्चेतनं हा ड्राफ्ट तयार करून मग तो विधिमंडळामध्ये राज्याने चर्चा करून लोकांचे कॉमेंट्स मागून आणि नंतर त्यांच्या राज्यापुरता अंमलबजावणी करायला पाहिजे होतं, ना की हे पूर्णपणे ज्या पद्धतीने झालेला आहे. हा एक मुद्दा चर्चेचा वादविवादाचा होऊ शकतो. इट्स अ मॅटर ऑफ कॉन्स्टिट्युशनॅलिटी वन थिंग. दुसरा मुद्दा आहे तो सरकारी जबाबदारीचा. आपण सामाजिक क्षेत्रामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे जी मंडळी आहोत, अनेक वर्षापासून आपली मागणी राहिलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही भारतीय राज्यघटनेमध्ये घटना अंमलबजावणीच्या वेळेला नमूद केलेलं आहे, लेखी स्वरूपात आहेत की वयाच्या 15 वर्षापर्यंतचं जे शिक्षण आहे हे पूर्णपणे सर्वांना कंपल्सरी मोफत शासनाने 5 वर्षापर्यंत द्यायला पाहिजे, देणं हे एक शासनाची जबाबदारी आहे. परंतु हे शासनाला आजही ध्येय
साध्य करता आलेलं नसल्यामुळे नंतरच्या काळात RTI झालेला आहे आणि त्याही RTIच्या संदर्भात काय प्रश्न आहेत ते आपण सर्व जाणता. परंतु 15 वर्ष का? तर ज्या वेळेला घटना अंमलबजावणी झाली त्यावेळेला घटनेचं जे वर्ष होतं 48 ते 50 त्या पिरियडमध्ये 15 वर्ष वयाची व्यक्ती जी 7वी पास झालेली असेल ती शिक्षक बनण्यासाठी शाळेमध्ये मुलांना शिकवण्यासाठी इलिजिबल मानली जायची. म्हणजेच थोडक्यात नोकरीच्या एंट्री लेवलला 15 वर्ष किंवा 16 वर्ष आणि 7वी पर्यंत एज्युकेशन हे हा मुद्दा लक्षात घेता एंट्री लेवल ऑफ द जॉब ह्या मुद्द्यावर आपण लक्ष देऊन तो मुद्दा इथं येणं गरजेचं होतं की आजची नोकरीमध्ये एंट्री लेवल काय आहे. आजच्या नोकरीच्या एंट्री लेवलला मिनिमम ग्रॅज्युएशन ही अट आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन ही अट आहे. जर आजच्या काळामध्ये ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ही मिनिमम एंट्री लेवलची अट असेल तर तोपर्यंतचं पूर्ण एज्युकेशन सर्व भारतीयांना श्रीमंत असो गरीब असो किंवा कुठल्याही पद्धतीचा भेद असो तो न पाळता ती भारत सरकारची जबाबदारी आहे. ती भारत सरकारने स्वीकारली पाहिजे. भारतात जन्मलेल्या प्रत्येक जे पालक आहे हे भारतीय समाजाचं भारत देशाचं एक ॲसेट आहे. ह्या दृष्टीने त्या ॲसेटला डेव्हलप करण्यासाठी त्यावर इन्व्हेस्टमेंट करणं ही शासकीय जबाबदारी मानली पाहिजे आणि ते ह्या पॉलिसीमध्ये अशा पद्धतीने रिफ्लेक्ट झालं होणं गरजेचं होतं. परंतु ते झालं आहे की नाही आपण सर्व जाणता. त्यामुळे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचं KG to PGचं एज्युकेशन पूर्णपणे सर्वांना मोफत असणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीची पॉलिसी आपण बनवली पाहिजे किंवा अशा पद्धतीचा आपल्याला ज्या गोष्टींना ऑब्जेक्शन आहे आपण ज्या संदर्भात डिफरन्स ऑफ ओपिनियन आहेत त्या संदर्भात आपलंही एक स्वतंत्र पर्यायी अशी पॉलिसी तयार करून त्या पॉलिसीचा ड्राफ्ट आपण आपल्या राज्याच्या विधिमंडळामध्ये चर्चेसाठी मांडून तो पास करून घेण्याचा प्रयत्न करणं किंवा तो राज्यपालांकडच्या माध्यमातून तो केंद्र शासनाच्या विचाराधीन पाठवणं तसेच लोक चळवळ ह्या मुद्द्यावर तयार होणं लोक ओपिनियन एक समाजाचं लोकशाहीमध्ये लोकशाही पूर्णपणे ओपिनियनवर टिकलेली आहे की जे ओपिनियन 5 वर्षांनी आपण मतदानाच्या माध्यमातून रिफ्लेक्ट करत असतो. वोटिंगच्या माध्यमातून आपण राज्यकर्ते सिलेक्ट करत असतो. तर हे ओपिनियन तयार करण्यासाठी आपल्यासारख्या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. त्यामुळे शासनाची जबाबदारी आहे की ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं एज्युकेशन सर्वांना पूर्णपणे मोफत आणि इक्वल असावं. इक्वल याचा अर्थ की प्रत्येक आज जी काय व्यवस्था निर्माण झाली आहे चातुर्वर्ण व्यवस्था शिक्षण क्षेत्रामध्ये की स्टेट बोर्ड आहेत सेंट्रल बोर्ड आहे इंटरनॅशनल बोर्ड आहे आणि तिथे वेगवेगळ्या कॅटेगरीची मुलं आपण बघतो शिक्षण घेत असतात. जसं स्टेट बोर्डामध्ये मोस्टली आपण बघतो ग्रामीण आणि आर्थिक कमजोर घटकातली मुलं जास्त स्टेट बोर्डामध्ये असतात. तर सेंट्रल बोर्डामध्ये ही मोस्टली मध्यमवर्गीय मध्यमवर्गीयांची मुलं असतात. तर इंटरनॅशनल बोर्डामध्ये हे उच्चवर्णीय आणि हाय क्लास ज्याला आपण समजलं गेलेलं आहे क्रीमी लेअर अशांची मुलं ह्यामध्ये असतात. त्यामुळे एक समाजाचं एक ग्रेडिफिकेशन हे शिक्षण क्षेत्रात एक कॅटेगरायझेशन झालेलं आहे आणि भविष्यातली ती एक जातीय व्यवस्थेची चा पाया ठरू शकतो का बीज ठरू शकतो का असा आज प्रश्न आपण नक्कीच आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या पद्धतीने आज आपल्या सामाजिक चळवळीमध्ये चर्चा होताना आपण बघत असतो. त्यामुळे अशा कुठल्याही ग्रेडिफिकेशन शासकीय पॉलिसीच्या माध्यमातून होऊ नयेत. प्रत्येक बालक प्रत्येक मुलगा प्रत्येक यूथ हा देशाचा समान नागरिक आहे. समानतेचं तत्त्व त्यामुळे त्याला एज्युकेशनही समान असलं पाहिजे.
त्यामुळे तो समान एज्युकेशन त्याला त्या राज्यावर राज्यांतर्गत मिळालं पाहिजे. समाज एज्युकेशन म्हणजेच त्या भागातला श्रीमंतातला श्रीमंत मुलगा आणि त्या भागात राहणारा गरिबातला गरीब मुलगा ज्या वेळेला एकाच वर्गात एकाच बेंचवर बसून शिक्षण घेतील त्या पद्धतीचे क्लासेसचं फॉर्मेशन शासकीय पातळीवर केलं जाईल. आणि त्यानंतर मग भारतीय राज्यघटनेने दिलेले तत्त्व समाज व्यवस्थेत नवीन पिढीमध्ये उतरतील. खऱ्या अर्थानं बंधुभाव, खऱ्या अर्थाने इंटिग्रिटी, खऱ्या अर्थाने इक्वालिटी, खऱ्या अर्थाने एक जी फॅटर्निटी आहे, समानता आहे, ही भविष्यातल्या पुढच्या पिढीमध्ये निर्माण होऊ शकते. परंतु हे तत्त्व ही गोष्ट आलेली आहे का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सर्व जाणता आहात. हा मुद्दा यावा म्हणून आपलं स्वतःचं ह्यासाठी आपले स्वतःची एक अल्टरनेटिव्ह पॉलिसी तयार होणं गरजेचं आहे. आणि ही पर्यायी जी काय अल्टरनेटिव्ह पॉलिसी भले शासकीय लेवलवर त्याला किंवा विधिमंडळात तो पास होईल ना किंवा काय त्याचं होईल हा वेगळा मुद्दा आहे. परंतु सामाजिक क्षेत्रात आणि जनमानसामध्ये ह्या विषयावर एक प्रोजेक्शन, एक ओपिनियन, एक समाजमन तयार करणं हे आपली जबाबदारी आहे. भारतीय राज्यघटनेला आणि लोकशाहीला मानणाऱ्या प्रत्येक जागृत नागरिकाने आणि सामाजिक आंदोलनातल्या सर्व संघटनांनी ह्या मुद्द्यावर एकत्रितपणे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ह्या मुद्द्याला पॉलिसीच्या अंतर्गत कशा इन्क्लूड करता येईल हा जर पब्लिक ओपिनियन तयार केलं आणि ते तयार झालं तर नक्कीच शासन हे त्याचा विचाराधीन करेल की एंट्री पॉईंट जो आहे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच वयाच्या 21 वर्षापर्यंतचं पूर्ण एज्युकेशन हे मोफत आणि सार्वत्रिक आणि समान असलं पाहिजे, सर्वांना समान असलं पाहिजे की जेणेकरून समाजातली समानता ही समाजात समानता कशी निर्माण होईल ह्या माध्यमातून एक प्रयोग केला जावा, प्रयोग होईल. त्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये ह्या नवीन आर्थिक धोरणामध्ये जो मांडलेला मुद्दा आहे ग्रॅज्युएशनच्या संदर्भात, तर मी स्वतः त्याबद्दल एक थोडासा कन्फ्यूज आहे. अनेक लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहेत की 10वी नंतर 10वी नंतर जे स्ट्रीम तयार होतात बेसिक ते पूर्णपणे नष्ट करण्यात आलेले आहेत आणि 10वीच्या आधीचे जसं जनरल एज्युकेशन आहे तसंच जनरल एज्युकेशन हे वेगळ्या पद्धतीने कंटिन्यू करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि ती एक फार मोठी शिक्षणासाठी भविष्यामध्ये तारक का मारक हा एक मोठा चर्चेचा किंवा येणाऱ्या काळात त्याची उत्तरं आहेत. परंतु एक आपल्याला काही वर्षाचा जो अनुभव आहे, माझा स्वतःचा काही वर्षाचा अनुभव आहे, त्या आधाराने मी नक्कीच एवढं म्हणू शकतो की तो नक्कीच भारतीय शिक्षणासाठी विशेषतः उच्च शिक्षणासाठी अतिशय धोकादायक किंवा अतिशय म्हणजे मागे नेणारा शिक्षण व्यवस्थेला आणि विद्यार्थ्यांना आणि नवीन पिढीला अतिशय मागे घेऊन जाणारा तो ठरू शकतो. कारण की 10वी नंतर स्पेशलायझेशनला आपण ॲडमिशन घेत असतो किंवा स्पेशलाइज्ड स्ट्रीम तयार होत असतात. आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, मेडिसिन्स असेल किंवा इतर कला क्षेत्र असेल, ह्याच पूर्णपणे जर नष्ट केल्या गेल्या स्पेशलायझेशन आणि त्याऐवजी एक जनरल ग्रॅज्युएशन ठेवलं आणि त्यामध्ये एक विषय कलेचा, एक विषय टेक्नॉलॉजीचा, एक मेडिसिनचा, एखाद्या आर्ट्सचा, एक कॉमर्सचा, एक सायन्सचा, हे जे काय एक मिक्सचर आहे, हे मिक्सचरमधनं स्पेशलायझेशन किंवा जे आउटपुट निघेल ते नक्कीच कितपत मजबूत असेल हा एक विचार करण्याजोगा प्रश्न आहे. त्यामुळे स्पेशलायझेशनला हात न लावताही ह्यामध्ये काही गोष्टी चेंज करता येऊ शकत होत्या, पण त्या झाल्या का नाही हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जसं की प्रत्येक वर्षामध्ये प्रत्येक स्ट्रीममध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, FC विषय आहे, एन्व्हायरमेंट विषय आहे, कम्प्युटर विषय आहे. तर असे काही प्रत्येक वर्षाला काही एखाद विषय असा असतो की जो सगळ्या क्षेत्रात कुठल्याही स्ट्रीममध्ये कॉमन असतो. मग अशा ठिकाणी तो स्कोप होता की अशा पद्धतीने तुम्ही वेगळे विषय जे ऑप्शन जो मुद्दा आहे ग्रॅज्युएशनचा, ज्याला कोणाला तो विषय घ्यायचा आहे त्याला तो तुम्ही तिथे ऑप्शन देऊ शकत होता.
त्यामुळे हा किती सक्सेस होऊ शकतो, इम्प्लिमेंट कसं करू शकतो आणि त्याचा शैक्षणिक व्यवस्थेवर काय किंवा संस्थांवर काय परिणाम होणार, हा फार मोठा विषय. हा कोणालाच त्या संदर्भात समाधानकारक उत्तर कोणाकडेच नाही आहे, कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे ही व्यवस्था जर सक्सेसफुल नाही झाली तर शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हानी किंवा एक ज्याला आपण म्हणू शकतो एक एज्युकेशनल एमर्जन्सी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती नक्कीच भारतीय सर्व भावी पिढीसाठी फार मोठं एक आव्हान असणार आहे. कारण की कॉमर्स विषयामध्ये जो ग्रॅज्युएशन असलेला मुलगा जो आहे तो आजच्या तारखेला कॉमर्सचे बऱ्यापैकी सगळे सब्जेक्ट त्याने कवर केलेले असतात. त्याचं बेसिक ओरिएंटेशन डीप जरी नसलं तरी बेसिक ओरिएंटेशन त्यात झालेलं असतं. आर्ट्समधल्या विद्यार्थ्याला आर्ट्सचे सब्जेक्ट्स, सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सायन्सचे सब्जेक्ट, टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी टेक्नॉलॉजीचे सब्जेक्ट कवर केले असतात. परंतु हे आता जर संपवलं, हे जर आता संपलं आणि 2022 किंवा त्यानंतर येणाऱ्या काही काळामध्ये जर हे जर सगळं राहिलं नाही आणि शाळेच्या पद्धतीनेच असे वेगवेगळे विषय मिक्सअप राहिले, सगळे एक एक दोन दोन विषय घेत जो ग्रॅज्युएट होणार आहे त्याच्याकडे किती पद्धतीचं स्पेशलायझेशन असेल, त्याची किती त्या विषयामधलं हातखंडा असेल, मास्टरी असेल आणि काय त्याचा उपयोगिता असेल मार्केटमध्ये, एज्युकेशनमध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये, हा नक्कीच एक मुद्दा असणार आहे. तर ह्याचं बेसिक जे आहे हे एक तत्त्व अंमलबजावणीच्या दृष्टीने एक नक्कीच प्रश्नकारक आहे, प्रश्नांतिक आहे असं मला वाटतं. तिसरा जो महत्त्वाचा ह्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे ह्या संदर्भामध्ये की जो आरक्षणाचा आहे. भारतीय राज्यघटनेने एक मूलभूत सिद्धांत, फंडामेंटल राईट्स आहे आणि त्यामध्ये SC ST किंवा मागासवर्गीयांचं साठी जे कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम आहे, ह्या कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम्स सेफगार्ड्स आहे, हे सेफगार्ड ह्या पॉलिसीमध्ये असणं गरजेचं होतं. परंतु रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये ह्याला पूर्णपणे फाटा देण्यात आलेला आहे किंवा त्याला कन्सिडर केलेलं नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये मग ते प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स असतील, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतील, फॉरेन युनिव्हर्सिटीज असतील किंवा नॅशनल लेवलच्या संस्था असतील, शासकीय, अशासकीय, निमशासकीय किंवा खाजगी, ह्या सर्वांमध्ये एज्युकेशनची एक कॉमन पॉलिसी ॲडमिशनच्या संदर्भामध्ये आणि एम्प्लॉयमेंटच्या संदर्भामध्ये असणं गरजेचं आहे. अन्यथा ज्या पद्धतीने फेडरल स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये डावलण्याचा प्रकार आपल्याला दिसून होतो, त्याच पद्धतीने रिझर्वेशनच्या पॉलिसीला डावलण्याचा प्रकार हा नक्कीच कॉन्स्टिट्यूशनल एक व्हॅलिडिटीचा आणि कॉन्स्टिट्यूशनल एक सिरियस इश्यू हा भारतीय जनतेसमोर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याचे जे परिणाम, फार दुर्गामी परिणाम, हे मागासवर्गीय, दलित, आदिवासी, भटकेविमुक्त, गोरगरीब जनतेवर, त्यांच्या पुढच्या पिढ्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं एक्सक्लुजन वाढेल शिक्षण क्षेत्रातून. एक्सक्लुजनच्या बरोबर त्यांचं जे काय सामाजिक आणि जो आर्थिक आणि इतर जो स्तर आहे तो नक्कीच घासरल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे एक फार मोठं एक दरी जी समाजात आहे, एक सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न ह्यात आणि एक राजकीय प्रश्न अतिशय असलेल्या ह्याच्या प्रश्नामध्ये अतिशय जटिलता ह्यातून निर्माण होऊ शकते. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या मूलभूत घटना सोडून जर ही पॉलिसी जर बाकी गोष्टी करत असतील किंवा ह्या घटनेतल्या बाकी ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जर पॉलिसी सायलन्स असेल तर नक्कीच ह्या संदर्भामध्ये ह्या घटनात्मक मूल्यांचा विचार करण्यासाठी एक मोठी एक सामाजिक प्रेशर किंवा एक सामाजिक चळवळ आंदोलनाच्या माध्यमातून विचार होणं किंवा एक पुढे येणं, ह्या पॉलिसीचा भाग होण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. भारताच्या जे काय मूलभूत तत्त्व आहेत सारनाम्यामधले, भारतीय राज्यघटनेच्या सारनाम्यामध्ये, त्यावर ही पॉलिसी आधारित असणं, उभी राहणं किंवा अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.
की ती आपण त्या दृष्टीने चिकित्सा त्याची केली पाहिजे की ही खऱ्या अर्थाने इक्वालिटी निर्माण करणारी आहे का, इक्वालिटी ह्याच्यातून वाढणार आहे का इनइक्वालिटी वाढणार आहे. खऱ्या अर्थाने ह्यातून समाजातल्या तळागाळातल्या लोकांना न्याय मिळणार आहे का, प्रगतीचा वाटा मिळणार आहे का, शेअरिंग ऑफ डेव्हलपमेंट होणार आहे का, त्यांना पुढे जाण्यासाठी अपॉर्च्युनिटी मिळणार आहे का, त्यांच्यामध्ये सोशल इंटिग्रेशन होणार आहे का, भातृभाव बंधुभाव वाढणार आहे का, गरीब श्रीमंतांची दरी, जाती धर्माधर्मातली दरी ह्यातून कमी होणार आहे का. तर हे जे काय मुद्दे आहेत ह्या मुद्द्यावर नक्कीच ह्या पॉलिसीने जरी आता नसलं तरी भविष्याच्या काळामध्ये कन्सिडरेशन केलं पाहिजे तरच कारण की ह्या कुठलीही पॉलिसी शासनाची ही भारतीय लोकांच्या भल्यासाठी आहे, जे वेलफेअर स्टेट पॉलिसीच्या अंमलबजावण्यासाठी आहे आणि तिला सोडून चालता येणार नाही. त्यामुळे ह्या संदर्भामध्ये मी असं एक महत्त्वाचं नक्कीच मत मांडीन की भारतीय घटनेच्या मूलभूत सिद्धांताला कुठेही बगल न देता त्या सिद्धांतावर आधारित असलेली एक पॉलिसी, स्वतंत्र अशी आंबेडकराईट एज्युकेशनल पॉलिसी आपण स्वतः ड्राफ्ट करावी आपल्या तज्ज्ञांच्या माध्यमातून आणि त्या पॉलिसीचं डॉक्युमेंट लोकांमध्ये जनजागृतीच्या माध्यमातून, पब्लिक ओपिनियनच्या माध्यमातून आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये चर्चेच्या माध्यमातून किंवा इतर मास मीडियाच्या माध्यमातून एक सरकारने त्याचा अंतर्भूत एक पॉलिसीमध्ये असलेल्या नवीन पॉलिसीमध्ये कशा पद्धतीने सुधारणा करण्यासाठी त्याला विचार करता येईल ह्यासाठी नक्कीच आपण ती एक स्वतंत्र अशी चळवळ त्यातून उभी राहू शकते. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या संदर्भात शेवटी मी असं म्हणेन की आपण ह्या संदर्भामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये जागृतीचं ह्या सर्व चिकित्सा करत राहिलं पाहिजे. भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेला तो अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या अनुषंगाने जर योग्य घटनात्मक तत्वाच्या अनुषंगाने त्याची चिकित्सा होऊन त्या पॉलिसीला अधिक प्रॅक्टिकेबल किंवा अधिक वेलफेअर भारतीय लोकांचं दुःख निर्मूलन करण्यासाठी, त्यांचं कल्याण करण्यासाठी जर आपल्याला बनवता आलं किंवा त्या पद्धतीचं आपण अल्टरनेटिव्ह मॉडेल जर आपल्याला काय देता आलं तर ती नक्कीच आपलं एक सामाजिक लोकशाहीचं आणि घटनात्मक एक दायित्व म्हणून तो करण्याचा आपण वैचारिक लेवलवर तसेच एक पॉलिसी लेवलही एक अल्टरनेटिव्ह पॉलिसी तयार करून ती लोकांसमोर आणि सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नुसतं चर्चा आणि टीका करून काही होणार नाही. त्यामुळे मी इथेच थांबतो आणि ह्या संदर्भामध्ये काही आपले चर्चा करण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न काय असतील किंवा इतर काही डाऊट असतील तर ते आपण नक्कीच कंटिन्यू करूया. मला नक्कीच आपल्याशी चर्चा करायला आवडेल आणि पुन्हा एकदा मला ह्या ठिकाणी आपल्याशी चर्चा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे, विशेषतः माझे मित्र महेश भारतीय सरांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम.